कशा आहात? मजेत आहात ना? शुभप्रभात. चला आजच्या दिवसाची सुरुवात. 4 वाजलेत बघा आणि अलार्म वाजला आणि मी उठले. मुलं झोपलेली आहेत. बघा मी तुम्हाला 1 मिनिट खिडकी उघडून दाखवते. बघा अंधार आहे बाहेर. तर आता मी या रूममध्ये अभ्यासाला बसणार नाही, कारण इथे जर लाईट लावला तर मुलं उठतात आणि माझा छोटा मुलगा तर थोडा आवाज झाला तो लगेच मम्मा म्हणून आवाज देतो. मी दुसरी बेडरूम आहे तिथे जाते. मी फ्लॅशने दाखवते बघा. लाईट पण सुरू केला नाही, कारण लाईट जरी म्हणजे असं जर आपण स्विच जरी ऑन केला ना तर लगेच तो उठतो. बघा बाहेर आले, बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. वाटतंय पाऊस आलेला. बघा लाईट लावते, थांबा. हां, पाऊसच आलेला बघा. छान गारवा सुटलेला आहे, मस्त थंडगार आहे सगळं, छान फ्रेश वाटतंय बघा. 4 वाजता ब्रह्मवेळ असते ही, आणि या वेळेत जर आपण काहीही छान असा पॉझिटिव्ह विचार केला ना तर खरंच तुम्हाला सांगते ना, पॉझिटिव्ह विचार ब्रह्मवेळेत केलेला नेहमी सक्सेस असतो. शांतता आहे सगळीकडे, सगळीकडे शांतता आहे बघा. मी नेहमी सकाळी उठते ना 1 वेळा तरी बाहेर येते, बाहेरची फ्रेश हवा घेते, फ्रेश होते आणि परत घरात जाते. बघा मी घरात आलेली आहे. आता मी आपल्या बेडरूममध्ये जाणार, म्हणजे दुसऱ्या बेडरूममध्ये मुलीच्या, तिथे अभ्यासाला बसते. बघा मी अभ्यासाला बसलेली आहे. मी हे सगळं तुम्हाला फास्ट करून दाखवते. तर आज मी तुम्हाला ना माझे स्वतःचे अनुभव शेअर करणार आहे. बघा मैत्रिणींनो, माझं 2008लाच डी एड झालेलं, आणि मी जी 2010 आणि 11ची जी पहिली सी-टेट झालेली होती ना ती छान मार्काने पास झालेले, पण एका मार्काने माझं मेरिटनी हुकलं, म्हणजे मला गाव मिळालं नाही आणि तेव्हा मी टीचर लागले नाही. आणि खरंच सांगते तुम्हाला, ती माझ्या आयुष्याची पहिली पायरी होती. तेव्हा माझं लग्नही व्हायचं होतं. नंतर माझं लग्न झालं. त्यानंतर 2013ची TET आले, पण ते मी पास होऊ शकले नाही कारण मुलगी झाली होती. आणि असं करता करताना मैत्रिणींनो 7 वर्ष गेलेत. 7 वर्षात मी TET पास होऊ शकलेच नाही. आतून पूर्ण खचून गेले होते. अभ्यास होत नव्हता, कळत नव्हते काय करायचं ते. निगेटिव्ह विचारांनी मन भरून गेलेलं होतं. पण म्हणतात ना की नेहमी संपतो तिथूनच नवीन मार्ग मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा TETचा फॉर्म भरला आहे आणि आता म्हटलं आता काहीतरी करायचे. त्याच रात्री ठरवले की शेळके सरांचे क्लास जॉईन करायचे, मारुती शेळके सरांचे. त्यांचे क्लास जॉईन केले. पुन्हा जोमाने जिद्दीने अभ्यासाला लागले. पण तरी पण मैत्रिणींनो, दोन्हीही पेपर 1 आणि पेपर 2 एका मार्कांनी राहिले. मला कळत नव्हते की मी एवढा अभ्यास करूनही मी का पास होऊ शकत नव्हते. आणि खरंच ना आतून खूप हिंमत हरलेली होती. पण 2 महिन्यांनी लगेच सी-टेट होती. तेव्हा म्हटलं नाही वैशू, थांबायची नाही, आपल्याला पुढे जायचंच आहे आणि यावेळेस तर आपल्याला TET नाही तर सी-टेट क्लिअर करायचीच आहे. म्हणून पुन्हा जोमाने आणि जिद्दीने अभ्यासाला लागले. हिमांशी मॅडम, सचिन सर यांचे यूट्यूबचे फ्री कोचिंग क्लास जॉईन केले. फ्री बघायचे, क्लास जॉईन केले नव्हते. आणि खरंच ना एवढं म्हणजे जसं मला वेळ मिळेल स्वयंपाक करता करता कुठेही कसाही जसाही वेळ मिळेल तसा अभ्यास सुरू केला. आणि खरंच पहिला पेपर सी-टेटचा जेव्हा पास झाले ना, इतका आनंद झाला ना तुम्हाला सांगू शकत नव्हते. कारण एवढ्या परिश्रमाने आणि एवढी मेहनत घेऊन पास झाले होते ना, जे 7 वर्षात मिळू शकले नाही ते मी 2 महिन्यात मिळवले. खरंच तेव्हा कळलं की नाही, जर करायचे असले आणि मनात जिद्द असली तर आपण काहीही करू शकतो, कुठेही करू शकतो आणि कुठल्याही परिस्थितीत करू शकतो. तेव्हा मनाला कळलं की नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा, मी काही करू शकते हे मनाला आधी बिंबवायचं आणि मगच सुरुवात करायची. म्हणून सांगते, तुम्ही पण घाबरायचं नाही आणि सुरुवात करा, नेहमी फळ मिळतंय. बघा आता मी 6:15 वाजले, मला मुलीची टिफिन करावा लागतो म्हणून मी स्वयंपाक करायला आले इकडे. आणि मला भरपूर माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांनी प्रश्न विचारले, ताई तू टेटचा अभ्यास कशी करते आणि तुला म्हणजे तू कोणाचं मार्गदर्शन घेते की क्लास जॉईन केले. तर मी अजूनपर्यंत कोणाचेही क्लास जॉईन केले नाही. मला मागल्या टेटला 103 मार्क आहे, तेव्हाही मी कोणाचे क्लास जॉईन केले नव्हते. मी सगळा माझ्या म्हणजे जो यूट्यूबवर जो फ्री मटेरियल त्याचा आणि पाठ्यपुस्तक यातूनच अभ्यास केलेला. आणि
मी 15 दिवसात अभ्यास केला, कारण तुम्हालाही माहीत असेल की आपल्याला नोटिफिकेशन टेटचे हे 15 दिवसा अगोदरच मिळालेले होते आणि 15 दिवसातच फक्त मी एक स्मार्ट नियोजन केले. जसं की मी प्रिव्हियस इयरचे जे 2017चे जेवढे पेपर होते ना, तेवढे सगळे मी म्हणजे डोळ्याखालून घातले, सगळे पेपर सोडवले आणि त्यानंतर ना बँकिंगचे जे मला कळलं की नाही असा पेपर येतो, IBPS असा पेपर घेतो, म्हणून मी सगळे बँकिंगचे जेवढे ज्या स्मार्ट मेथड असतात, ज्या शॉर्ट मेथड असतात ना, त्या सगळ्या शोधून काढल्या यूट्यूबवर. क्लास कुठलेच जॉईन केले नाही, फक्त यूट्यूबवर जाऊन शोधायचं की कसा अभ्यास करायचा बँकिंगचा आणि कुठल्या मेथडनी शॉर्ट मेथड आहे तसं बघायच्या. आणि मला खरंच हा फायदा झाला की मी जेव्हा प्रिव्हियस इयरचे पेपर सोडवले ना, त्यातून मला कळालं की पेपर कसा येतो आणि आपल्याला एका मिनिटात कसा प्रश्न सोडवायचा ते बघायचे होते. कारण माझा 27ला पेपर होता, त्या अगोदर भरपूर मुलांचे पेपर झाले. तर जे 10 दिवस माझ्याजवळ होते ना, त्या 10 दिवसात मी असं स्मार्ट नियोजन केलं की जे पेपरमध्ये प्रश्न येत आहेत त्याचे व्यवस्थित नियोजन केले, ते प्रश्न लिहून काढलेत आणि कुठला प्रश्न कशा पद्धतीनं किती वेळ लागतो सोडवायला ते बघितलं आणि त्याचा मला खरोखर खूप फायदा झाला आहे. म्हणून अभ्यास करताना ना फक्त असं पुस्तकी किडा म्हणून करायचा नसतो, स्मार्ट नियोजन करायचं असतो, सातत्य ठेवायचं असतं, तरच आपल्याला फळ लवकर मिळतं. म्हणून मी तेच नियोजन केलं आणि त्याच प्रकारे मला टेटमध्ये 103 मार्क मिळाले. तर आता बघूया, जर यावर्षी मला विथ इंटरव्ह्यूमध्ये जर होईल तर ठीक, नाहीतर मी पुढला पण अभ्यास सुरू केला आहे. पण आता मी वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणार आहे, ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. कारण आता आपला जो वेळ आहे, अजून टेटची जी डेट आहे ती डिक्लेअर व्हायची आहे. पण मी क्लास वगैरे मला वाटत नाही की मी कुठले क्लास जॉईन करेल, कारण माझ्या डोक्यात वेगळं प्लॅनिंग आहे की काय करायचं, कसं करायचं. आणि आता मला एक अनुभव आलेला आहे, त्यामुळे मी ठरवलेलं आहे की आपण या पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला फळ नक्की मिळेल म्हणून. मी अजून तर काही क्लासचा विचार केलेला नाही. आणि राहिलं पुस्तकाचं, तर कुठली पुस्तकं वापरली मी टेटसाठी, तर 15 दिवसात तर मैत्रिणींनो पुस्तक वापरून आणि असं पुस्तक घेऊन बसणं शक्यच नव्हतं. त्यामुळे 15 दिवसात कुठलंही पुस्तक रेफर केलं नाही टेटचं. पण मला याचा असा एक फायदा झाला असेल की मी जे KVSवर कॉन्ट्रॅक्ट टीचर म्हणून जॉईन होते, तर होऊ शकते कदाचित मला 1 ते 8वीचं जे पुस्तकी ज्ञान असेल ते होतं, त्यामुळे कदाचित त्याचाही फायदा झाला इंग्लिशमध्ये आणि मॅथमध्ये. तर आणि मी जो पार्ट टाईम जॉब आहे तो माझा छोट्या शाळेवर जो 7-8 वर्षापासून चालू आहे तोही आहे, त्यामुळे कदाचित मला त्याचाही फायदा झाला असेल. पण मी कुठलंही पुस्तक रेफर केलं नाही. माझा अभ्यास फक्त हा असा कामं करता करताच असतो आणि कामं करता करताच मी अभ्यास करते. कारण मला 2 मुलं आहेत आणि सगळी घरची जबाबदारी, त्यांची काळजी, त्यामुळे खरंच सांगते असं फक्त सकाळी आणि मुलं झोपल्यावर रात्री तेवढाच मला अभ्यास करायला वेळ मिळतो. नाहीतर मग मुलं घरी येतात, त्यांची काळजी घ्यायची, त्याच्यानंतर वेळ द्यायचा, त्यांना स्कूलमधलं विचारायचं, कारण हे खूप आवश्यक आहे. कारण मुलं आता मोठी होत आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला संवाद हा आवश्यक असतो. माझी मुलगी पण आज 12-13 वर्षाची आहे, त्यामुळे तिच्यासोबत पण संवाद आवश्यक आहे. कारण आपल्याला एक मैत्रीण म्हणूनच तिला जोपासावं लागतं. हे बघा माझा मुलगा उठलेला आहे, त्याला मी जवळ घेतलं, त्याला जरा प्रेम केलं आहे, तो गेला आहे आता तिकडे. असं की आपण जर मुलांना वेळ दिला नाही तर मुलांना हे वाटायला नको की मम्मी मला वेळ देत नाही, की की माझ्याकडे लक्षच देत नाहीत म्हणून हे सगळं आपल्याला अगोदर बघावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला आपलं नियोजन करावं लागेल. म्हणून मी पण माझं नियोजन असंच केलं, अगोदर मुलांना बघते आणि जो वेळ मला प्रोटेक्टिव्ह असतो किंवा नाही आता मी या वेळेत व्यवस्थित अभ्यास करू शकेल तेव्हाच पुस्तक घेऊन बसते. आणि खरंच कामं करताना मैत्रिणींनो, कामं करताना ना आपल्याला भरपूर वेळ असतो. त्यावेळेत ना तुम्ही जर माझ्याच पद्धतीने अभ्यास केला ना, खरंच तुम्हाला खरंच खूप लवकर फायदा होईल. करून बघा, फार लवकर आपल्याला फायदा होईल. बघा मैत्रिणींनो, सगळं जग अभ्यास करतं आहे, पण आपल्याला ठरवावं लागेल की आपण त्या जगांमध्ये आपली जागा ही आपल्याला कुठे आहे आणि ते फक्त आपण स्वतःच शोधू शकतो. म्हणून आपल्याला स्वतःच आपला मार्ग काढावा लागेल. कोणी कितीही आणि काहीही सांगितलं तरी आपण काय करतो मग, की नाही थोडा वेळ लक्षात ठेवतो आणि विसरून जातो. म्हणून जोपर्यंत स्वतःला वाटणार नाही ना की नाही मी हा मार्ग काढला आहे आणि यातूनच मला फळ भेटणार आहे ना, तोपर्यंत जिद्द तयार होणार नाही. मैत्रिणींनो, परिस्थिती ही माणसाला शिकवत असते. मलाही अनुभवातून शिकायला मिळाले आणि 10 वर्षात मी जे करू शकले नाही ते मी 1 वर्षात किंवा 2 महिन्यात जे केलं आहे ते खरंच विचार करण्यासारखं आहे, की जोपर्यंत आपण स्वतःपासून काही शिकत नाही ना, तोपर्यंत खरंच मनात जिद्द तयार होत नाही आणि आपण काही करू शकत नाही. म्हणून स्वतःचा अनुभव सांगते, की पॉझिटिव्ह विचार करा, स्मार्ट नियोजन करा आणि ज्या चुका झाल्या आपल्या
त्या एका डायरीत मेन्शन करा की माझं कुठं चुकते, पेपरमध्ये मी कुठे कमी पडते आणि त्या पेपर जिथे कमी पडते त्यात मला काय आणखी कशाची भर टाकावं लागेल, काय वाचावं लागेल किंवा जो मला वेळ मिळत नाही आहे तो मला कुठून तयार करावं लागेल, याचं सगळ्याला आपल्याला नियोजन करावं लागेल. आपल्याला आपल्या अभ्यासाचा आढावा घ्यावा लागेल, तेव्हाच आपण प्रगती करू शकू. तर मैत्रिणींनो, आता मी माझ्या मुलीच्या टिफिनची तयारी करते आणि आजसाठी एवढेच. कारण माझ्या पोळ्या झालेल्या आहेत बघा. आता मी तिचा टिफिन बांधते, नंतर मुलाची तयारी करते. त्याला पण शाळेत नेऊन द्यावं लागेल. तिची व्हॅन येते त्यामुळे तिला नेऊन द्यायची गरज नसते. बस सगळं शेअर करेल की मी कसा अभ्यास करत आहे, मी माझा अभ्यासात कसं सातत्य ठेवत आहे आणि अभ्यासात जर मन लागत नसले तर काय करायचं, कुठली म्हणजे जर मला वाटलं तर मी कुठली पुस्तकं वाचेल किंवा मग कुठल्या सरांना मी फ्रीमध्ये बघते, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण जर सांगितलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तेवढा वेळ पण नाही आहे आणि एवढा मोठा व्हिडिओ बनवणं शक्य पण होणार नाही कारण मला आता मुलाची तयारी करायची आहे. तर त्यामुळे मी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं गाईड करेल. त्यामुळे जरा वेळ थांबा, मी सांगेल तुम्हाला सगळं की कसा अभ्यास करायचा, कुठे आणि कसं नियोजन करायचं सगळं सांगेल. आता बघा माझा अभ्यास झालेला आहे आणि मला आज रजिस्टरवर मेन्शन करता आलं नाही. तर मी काय करते, जेव्हा माझं असं सगळं व्हिडिओ बघणं होते ना तर मी जे मेन पॉईंट आहे त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवते आणि नंतर जेव्हा अभ्यासाला बसते ते स्क्रीनशॉट लिहून घेते. तर मी हे स्क्रीनशॉट काढलेले आहेत आणि आता मी माझा फोन ठेवून देणार आणि आता मुलाची तयारी करते. मुलाची तयारी झालेली आहे, मधलं शूट झाले नाही. आता मी त्याला शाळेत नेऊन देते आणि आजचा व्लॉग एवढाच. तर पुढल्या व्लॉगमध्ये भेटूया. तर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की मला सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला जे मी पुढे व्हिडिओ पाठवेल त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तसेच पॉझिटिव्ह विचार हा नेहमी करायचा आणि दिवसाचा आनंद घेत राहा. चला बाय, भेटूया पुन्हा.